नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये एक खूप चांगली म्हण आहे, घोड्याला पाण्याजवळ नेता येतं, पाणी पाजता येत नाही. कारण तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की घोडा उंच असतो आणि तो खाली बसत नाही. आणि त्यामुळे आपल्या उंचीप्रमाणे बघितलं तर त्याला आपण वर हात करून वगैरे पाणी पाजू शकत नाही. त्यामुळे त्यानंही पाणी प्यावं लागतं. आणि म्हणून ती म्हण असे की तुम्ही ज्यासाठी प्रयत्न करताय, ज्या माणसासाठी, त्या माणसाने सुद्धा स्वतः काही करणं आवश्यक असतं. तुम्ही त्याच्या सगळ्या सुविधा करू शकत नाही, सगळ्या सोयी नाही करू शकत. त्याने सुद्धा त्यात थोडा तरी सहभाग घ्यावा लागतो. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की उबाठा शिवसेनेचे 6 खासदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले. त्यानंतर आता आमदार फुटणार, नगरसेवक फुटणार, ही सगळी जी चर्चा चालू आहे, त्या निमित्ताने मराठीतल्या अनेक पत्रकार संपादकांची तारांबळ उडालेली आहे. तारांबळ उडालेली आहे. जसं काय आपणच नागडे व्हायची वेळ आली असं अनेक पत्रकारांना वाटतंय. आणि ते आता त्यांना लपवून पण ठेवता येत नाही. आपलं नागडे पण लपवून ठेवता येत नाही. अगदी या 4-5 दिवसापूर्वी कधीतरी पुढारी न्यूज नावाची जी मराठी वाहिनी आहे, त्याच्यावर एक चर्चेचा कार्यक्रम असतो धुरळा म्हणून. नम्रता वागळे आणि प्रसन्ना जोशी या दोघांनी मिळून तो कार्यक्रम केला होता. आणि त्यामध्ये त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते पण चॅनेलवर का येत नाही? आम्ही सतत प्रयत्न करतो वेगवेगळ्या लोकांना, उबाठाच्या नेत्यांना, पण ते येतच नाहीत, कधीही मिळत नाहीत. आम्ही तुमची बाजू कुठपर्यंत मांडायची? मला प्रसन्न जोशीचं अभिनंदन करायचंय की त्याने कुठचाही मुलाहिजा न बाळगता आपण उबाठा शिवसेनेची बाजू मांडतो. आपण तटस्थ अँकर म्हणून काम करत नाही. इतर पक्षाचे जे नेते प्रवक्ते येतात त्यांच्या समोर आपण उबाठा शिवसेनेची बाजू मांडतो. उबाठा शिवसेना अशा चर्चांमध्ये लंगडी पडू नये यासाठी मीडियावाले प्रयत्न करतात. आणि तरीही संजय राऊत आम्हाला बुधी मीडिया म्हणतात, अशी प्रसन्ना जोशीची तक्रार होती. आणि मला कौतुक त्याचं आहे की प्रसन्नाने लपवलं नाही की आपण मराठी मीडियातले जवळजवळ सगळे अँकर हे शिवसेना उबाठासाठी पक्षपाती आहेत. म्हणजे आम्ही तुमच्यासाठी एवढं करतो, अरे तुम्ही प्रवक्ते तरी पाठवा. ही जी तक्रार आहे ही मला कौतुकास्पद वाटली. म्हणजे आमच्यासारखे आम्ही उघडपणे भाजपचे समर्थक, देवेंद्रचे फॅन वगैरे म्हणून घेतो. आम्ही लपवत नाही. किंवा आम्ही उद्धव ठाकरे किंवा पवार यांचे टीकाकार आहोत हे लपवत नाही. आम्ही तटस्थ नाही आहोत हे अगदी ठामपणे सांगतो. पण ते करताना उद्धव ठाकरे किंवा शरद पवार किंवा काँग्रेस पक्ष यांच्यावर आमच्याकडून अन्याय होणार नाही एवढी मात्र काळजी आम्ही घेत असतो. पण आम्ही आमच्यावर मोदी भक्त म्हणून आरोप करणार. पण एंटायर मराठी मीडिया आज उबाठा शिवसेनेच्या बचावासाठी कंबर कसून मैदानात उतरलाय याची कबुली जेव्हा प्रसन्न जोशी देतो तेव्हा मला त्याची पाठ ठोकतावीशी वाटते. कमीत कमी एवढा प्रामाणिकपणा असावा की आपण भाजप विरोधक आहोत, आपण एकनाथ शिंदे विरोधक आहोत आणि आपण उबाठा शिवसेनेचे अनधिकृत प्रवक्ते आहोत याची स्पष्ट कबुली आहे. आणि एवढ्यावर थांबत नाही. ही चर्चा मी बघितली. त्यानंतर 2 दिवसांनी कधीतरी एक बातमी आली की जे 8 खासदार उबाठा शिवसेनेला सोडून गेलेत त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांची काय म्हणाल ती सामना करणार, हिशोब घेणार वगैरे वगैरे अशी गर्जना उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्या संबंधाने मुंबई तक हे दुसरं डिजिटल मराठी चॅनेल आहे. तिथे संपादक साहिल जोशी आणि अनुजा नावाची मुलगी आहे, पत्रकार, अँकर, त्यांचा एक संवाद प्रतिसंवाद काय तो ऐकला. आणि त्याच्यात त्यांना पडलेली चिंता अशी आहे
की बैल गेला आणि झोपा गेला, आता ते खासदार निघून गेले, त्यानंतर त्यांच्या मतदारसंघात जाण्याचा उपयोग तरी काय? कारण या सगळ्या जाणाऱ्या खासदारांच्या खऱ्या खोट्या तक्रारी बाजूला ठेवा, पण एक मोठी तक्रार जी एकनाथ शिंदे बाजूला होण्यापासून 4 वर्ष चालू आहे, की उद्धव ठाकरे किंवा त्यांचे 2 नंबरचे नेते असलेले चिरंजीव आदित्य ठाकरे हे खालच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, खासदारांना, आमदारांना भेटत नाहीत किंवा त्यांच्या मतदारसंघाकडे फिरकत सुद्धा नाहीत. ही जी तक्रार होती, ती तक्रार करून करून थकले आणि आता ते लोक पक्ष सोडून निघून गेले. त्यानंतर तिकडे जाण्याची काय गरज आहे? गेलात तर आधी जायला पाहिजे होतं, आणि आधी गेलात तर हे खासदार फुटले नसते, असा एकूण साहिल जोशी आणि त्या अनुजाच्या चर्चेचा सूर होता. मी त्यांचंही कौतुक करतो, ते लपवत नाही येत. आता लपवण्याची वेळ गेलेली आहे, की आपण बायस आहोत, आपण उबाठा शिवसेनेचे पक्षपाती आहोत, हे आता त्यांना लपवावं असं सुद्धा वाटत नाही. आणि अर्थात त्यांच्या खालच्या कॉमेंट वगैरे वाचल्या, व्हिडिओवरच्या, तर कळतं की बंगालमध्ये भाजप जिंकला, बिहारमध्ये हे जिंकलं, मुंबई महापालिकेमध्ये भाजप जिंकला आणि उबाठा शिवसेनेचा पराभव झाला, की तुमचे उतरलेले चेहरे अशा ज्या शेकडो कॉमेंट मुंबई तकच्या खाली पण असतात, ते बघितल्यानंतर आता त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं, की त्यांनी आता उजळ माथ्याने आणि उघडपणे आपण उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते आहोत किंवा समर्थक आहोत किंवा वकील आहोत हे लपवणं बंद केले. आणि त्यामुळे त्यांचे अशा चर्चेमधले किंवा बातम्या सांगतानाचे केविलवाणे चेहरे बघितले, की त्यांना एक सल्ला द्यावा असा वाटतो, अरे बाबांनो, ठीक आहे ना, तुम्ही उबाटा शिवसेना का जॉईन करत नाही? आपला पक्ष टिकावा ही इच्छाशक्ती उद्धव ठाकरेंकडे उरलेली नाही. पण ती तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आपली नोकरी चालू ठेवा, पण उरलेल्या वेळात जो काय सवड काढता येईल ती काढून उबाटा शिवसेनेला मदत करा. प्रसन्न जोशीचं मला कौतुक होणार आहे, की रोज सकाळी संजय राऊत तुम्ही आम्ही दाखवतो, पण उरलेला दिवसभर तुमचा कोणी प्रवक्ता तर येऊ देत, नसेल तर प्रवक्ते तयार करा, वगैरे वगैरे, कार्यकर्ते तयार करा, पुढची फळी तयार करा. म्हणजे जी चिंता उद्धव ठाकरेंना नाही, आदित्य ठाकरेंना नाही, ती आता मराठीतल्या संपादक पत्रकारांना किती आहे याची उघड कबुली या 2 व्हिडिओच्या चर्चेमधून आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून मला ते शीर्षक सुचलं, की त्यांना राहू द्या ना घरी, आता वाजले की 12. थोडक्यात या दोघांच्या ज्या मी पुढारी न्यूज आणि तुमचं मुंबई तकचं जे 2 व्हिडिओ मी तुम्हाला सांगितले, त्या चर्चा किंवा जी काही बातमीपत्र आहेत, लाईव्ह आहेत, त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, की आता 12 वाजलेत, उबाठा शिवसेनेचे 12 वाजलेत, आता बाहेर पडून उपयोग काय? आणि म्हणून मी ते शीर्षक दिलंय, आता त्यांना राहू द्या ना घरी, तुम्ही बाहेर पडा. म्हणजे प्रसन्न जोशी असतील, साहिल जोशी असतील, अनुजा असेल, असे जे जे पत्रकार आहेत, ज्यांना उबाठा शिवसेनेचे 12 वाजताना बघून हळहळ वाटायला लागलेली आहे, त्यांनी उद्धव ठाकरेंना डिस्टर्ब करू नये, ते खुश आहेत. शिवसेनेचा बट्ट्याबोळ झाला, शिवसेना फुटली, उबाठा शिवसेना झाली, उरली सुरली शिवसेना आहे, ती पण पदोपदी मार खाते, मागे पडते, याची जरा सुद्धा फिकीर उद्धव ठाकरे यांच्या नंतरच्या भाषणात दिसते का बघा तुम्ही. आपल्याला परत नव्याने पक्ष उभा करायचा आहे, ही भूमिका ना संजय राऊतांकडे आहे, ना आदित्य ठाकरेंकडे आहे, ना उद्धव ठाकरेंकडे आहे. पण त्याची चिंता ज्यांना लागली आहे ते खरे निष्ठावान आहे. आज मला तर असं प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं, की जे कोणी उबाठा शिवसेनेमध्ये नेते, आमदार, प्रवक्ते कोणी असतील, त्यांच्यापेक्षाही अधिक उबाठा पक्षनिष्ठ कोण असतील तर हे असे संपादक पत्रकार आहेत. आणि असायला हरकत नाही ना, तेही मराठी आहेत. आणि बाळासाहेबांनी मराठी अस्मितेसाठीच शिवसेना निर्माण केली होती. पण दुर्दैव असं होतं बाळासाहेबांचं,
की बाळासाहेबांना संपवण्यासाठी अखंड धडपडले असतील तर ते तात्कालीन मराठी पुरोगामी पत्रकार होते. ही मी जी दोन नावं घेतली अलीकडची आहेत, पण यांचे पूर्वज म्हणजे माझ्या वयोगटातले जे जुन्या काळातले पत्रकार आज हिरिरीने उबाठा शिवसेनेची डागडुजी करायला, उबाठा शिवसेनेचं समर्थन करायला आणि उबाठाच्या वतीने लढायला मीडियाच्या प्रांगणामध्ये उतरलेले अनेक ज्येष्ठ आहेत. ह्यांनी सगळ्यांनी आपल्या उमेदीच्या काळामध्ये बाळासाहेबांची शिवसेना लवकरात लवकर कशी संपेल यासाठी अखंड आटापिटा केलेला आहे. यातला एक प्रसंग मला आठवतो. कुमार केतकर जेव्हा लोकसत्तेचे संपादक होते, त्या काळामध्ये अरुण साधू यांचा एक लेख लोकसत्तेच्या रविवारच्या पुरवणीत छापून आला होता लोकरंगमध्ये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी बाळासाहेबांना आवाहन केलं होतं, साहेब आता तुम्ही एक फतवा काढा, असं शीर्षक होतं त्याचं. आणि फतवा काय काढा, तर मराठीतच बोललं पाहिजे. आणि त्यावर साधूंच्या त्या लेखाची हजेरी घेणारा लेख मी बाळासाहेब संपादक असलेल्या मार्मिकमध्ये लिहिला होता. कुठच्या बाळासाहेबांबद्दल बोलताय तुम्ही, कुठच्या मराठीबद्दल बोलताय तुम्ही, कुठची मराठी बाळासाहेबांनी वाचवायची? जे बाळासाहेब शिवराळ बोलतात, ज्यांची ठाकरी भाषा अश्लील आहे, असा गदारोळ 40 वर्ष ज्या पत्रकारांनी केला होता, ते लोक आज उबाठा शिवसेना वाचवायला कंबर कसून मैदानात उतरले. केवढा मोठा विनोद आहे बघा. ज्यांची उमेदीचा काळ शिवसेना संपवण्यासाठी गेला, त्यांना आज उबाठा शिवसेना रसातळाला जाते याची चिंता आहे. आणि त्यासाठी संजय राऊत यांच्या अत्यंत सुसंस्कृत भाषेचा निषेध करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये राहिलेली नाही. हे सगळे उद्धव समर्थक आहेत, हे मराठी अस्मितेचे समर्थक नाहीयेत, किंबहुना शिवसेनेचे पण समर्थक नाहीयेत, ते उद्धव सेनेचे समर्थक आहेत. आणि घोडा पाणी पित नाही, घोडा पाणी पित नाही म्हणून रडत असतात अख्खा वेळ. ठाकरे बँडचा व्यापार कोणी तुम्हीच केलात ना. आजचा काळ असा आहे, आजचा काळ तसा आहे. इतर पक्ष कोण असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, ते महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सुद्धा खेडोपाडी जातात. हा जणू काय त्यांचा गुन्हा आहे अशा थाटामध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंचा बचाव मांडला जातो, तेव्हा असा व्हिडिओ करणं मला भाग होतं. ते लोक आपल्या पक्षासाठी अधिकारी केस मिळावं, अगदी ग्रामपंचायतीत मिळावं, तालुका पंचायतीत मिळावं म्हणून त्या त्या पक्षाचे नेते, मग शिंदे असतील किंवा फडणवीस असतील, खेड्यापाड्यात जातात. हा जणू काय त्यांचा गुन्हा आहे. पूर्वी असं होत नव्हतं. बाळासाहेब जात नव्हते, पण पूर्वी प्रमोद महाजन सुद्धा खेड्यापाड्यात जात नव्हते, शरद पवार पण खेड्यापाड्यात जात नव्हते. पण गेल्या लोकसभेच्या वेळेला पक्ष तुटला असताना 80 वय क्रॉस केलेले शरद पवार सुद्धा खेड्यापाड्यात जात होते. सांगायचा हेतू असा की उद्धव ठाकरेंना बाहेर पडायचा कंटाळा आहे तर आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि ती आजची नाहीये. बाळासाहेब हयात असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी किती दौरे केले होते. आता ते दौरा करत नाहीत. हा फडणवीस किंवा शिंदेचा गुन्हा नाहीये. ते मेहनत करतात, त्याचं फळ त्यांना मिळतं. आपलं पोर अभ्यास करत नाही आणि शेजाऱ्याचं पोर मेरिट लिस्ट मध्ये येतं, त्यासाठी रात्र रात्र जागतं, तर त्याला रात्र जागावी लागते, तर ह्याने जागलं पाहिजे. म्हणजे आपलं जागत नाहीची तक्रार नाही, शेजाऱ्याचं पोर हे अभ्यास करतंय, रात्र रात्र जागतंय, ही तक्रार आहे. आणि मग म्हणायचं की काय म्हणतात ते लेवल प्लेइंग फील्ड नाही. म्हणजे काय, तुमचं कार्ट अभ्यास करणार नाही, शाळेत जाणार नाही, दांड्या मारणार, आणि समोरचं पोर अभ्यास मेहनत करतंय, तर लेव्हल प्लेइंग फील्ड नाही. असं 20% नागरिक शास्त्राचं तत्वज्ञान आहे.
असो, मला एवढंच म्हणायचंय, अरे तुम्हाला वाटतं तर तुम्ही करा. सगळ्या पत्रकारांनी मराठी एकत्र यावं, ज्यांना याविषयी आस्था आहे त्यांनी येऊन उभाटा शिवसेनेची संघटना नव्याने उभी करावी, काही बिघडत नाही. मला आठवतं जसं कॅडबरी वगैरे तसं ते अमेरिकेची एक प्रसिद्ध चॉकलेट आहे काहीतरी हर्षीज, त्यांनी कंपनी बंद करायची ठरवली. त्या अमेरिकेतल्या लोकांनी त्या हर्षीज हा ब्रँड टिकला पाहिजे म्हणून देणग्या दिल्या आणि हर्षीज कंपनी चालू ठेवायला लावली होती. तसं मराठी पत्रकारांनी उभाठा शिवसेना ही मराठी अस्मिता आहे म्हणून आपली कंबर कसून मैदानात उतरावं. नोकऱ्या सोडा असं मी अजिबात म्हणणार नाही. नोकऱ्या सोडल्या, नोकरीची वेळ संपली की उरलेला वेळ उभाठा शिवसेनेला द्यावा, सेवाभावाने द्यावा आणि उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवावं अशा सगळ्या मराठी पत्रकारांनी. आणि नसेल तर गप्प बसा, त्यांना राहू दे ना घरी. 12 वाजायचे ते वाजून गेलेले आहेत. आणखीन काय नुकसान होणार आहे शिवसेनेचं, म्हणजे उभाठा शिवसेनेचं. एवढे सगळे खासदार निघून गेले, त्यानंतर जी आमदारांची बैठक बोलवली जाते त्यात सुद्धा 3-4 लोक गायब राहतात. इथेच कळतं की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं जे काय झालंय त्याला वाजले की 12 म्हणतात. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.